नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यभाव व बंधू भगिनी, या महाराष्ट्र दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्यासारख्या एका दलितानं करावं हा एक अपूर्व असा योग असला तरी हे आचार्य अत्रे यांचे मी काम करीत आहे याची मला जाणीव आहे. दलित साहित्यिकांचे वेगळे संमेलन भरवून हा स्वतः सुभा का उभा करावा असा प्रश्न काही मंडळी करीत आहेत. काहींच्या मते अस्पृश्यता निवारण करणारा कायदाच अस्तित्वात असल्यामुळे आज दलित हा शब्द निरर्थक झाला आहे. सर्व ठीक आहे, परंतु हा प्रश्न निर्माण करणाऱ्या दलितांना माणूस मानतात, पण त्या दलितांचा वर्ग हा आहे ही गोष्ट ते मान्य करीत नाही. त्यामुळेच हा वरील प्रश्न निर्माण होत आहे. कारण केवळ महाराष्ट्रापुरतेच जरी बोलायचे असले तरी दलित माणसाचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यांचे जीवन वेगळे असून इतर वर्गाशी ते संलग्न आहेत. हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्याच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक सांस्कृतिक पाया आहे, परंतु तो पिळला जाणारा निउपेक्षित आहे. आणि अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आपल्या मराठी साहित्यात दिसत नाही. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे, त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही. कारण तरंगमय तळ्यात पडलेली सावली जशी लांबुडकीनी डगमगती दिसते, तद्वत आजचा दलित आजच्या साहित्यिक असतो. हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे. त्या हृदयाचे प्रदम्य स्पंदन होत असते. त्यात हर्ष, खेद, कोमल, कठोर अशा भावना जागृत झाल्यात. त्या भावनांचे तंतू जुळून त्याच्या भावनांचा उगम कशात होतो याची कोणी नीट दखल घेत नाही. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म करतो. जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत त्याचे दलिताचे साहित्य निर्माण करू शकत नाही. दलित वर्गाचे अथांग जीवन दिसण्यासाठी लेखकाला एक दिव्य दृष्टी असावी लागते. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो आणि त्याच्या दलित वर्गाच्या सर्व न्याय संघर्षाचा आणि त्याच्या अंतिम विजयावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे तो लेखक ध्येयवादी असला पाहिजे आणि त्याची कल्पकता ही अशीच असावी. माणूस जगतो का आणि जगण्यासाठी एवढा धडपडतो का याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भिन्न समजतो. तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा तोडतो. खाणीत उभे कड्यावर चढून सुरुंगांना पेट देतो आणि किंवा पोलादाचा रस करणाऱ्या भट्टीत तो निर्भय वावरतो. आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधीकधी त्याची मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत असतो आणि मरण पत्करतो. ही जगण्याची आणि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगांना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाहीतर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे, या मरणातर अंतर लेखकाने मोजून पाहावे. निश्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित करावे. दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात, पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. तो हाडामासांचा केवळ गोळा नसतो, तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो. एका झाडाखाली 3 दगडाची चूल करून मडक्यात अन्न शिजवून 2 मुलंनी बायका यांना जगविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंब संस्थेवरचा त्याचा विश्वास मोडीत धरलेला नसतो, परंतु त्याची कुटुंब संस्था भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याच्या आम्ही निरीक्षण करावे, याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्याविषयी लिहावे, जपून लिहावे.
कारण या समाजाची घडीन व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की हे जग पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेले आहे. अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते केवळ जाऊन पहा, मग लिहा. कारण जावे ज्याच्या वंशा तेव्हा कडे, हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे याची जाणीव तू घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबरच असावा. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवित असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे न जनतेबरोबर असणे जरूर आहे. परवा मराठी भाषेसाठी जनतेने अभूतपूर्व असा संग्राम दिला. खऱ्या अर्थाने तो लढा मराठी साहित्यासाठीचा होताही आहे. त्या लढ्यात 16 वर्षाच्या मुलींनी आत्मबलिदान दिले. त्या लढ्यात जे कलावंत जनतेबरोबर लढले, ज्यांनी या महाभारतावर कवनं रचली, कोणाच्या काव्याच्या करवती तापल्या, कोणाची कृपणता वीररस उधळू लागली, कोणी मराठी भाषेची महती गायली, त्या कलावंतांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. परंतु जो कलावंत जनतेबरोबर असतो तो बंद खोलीतील कला मांडीवरच्या खुणा मोजतो आणि मांडीवरच्या खुणा मोजणारी आम्हा दलितांची कला नसते. आमची कला डमडम गोडीच्या खुणा मोजते. ती आमची कला, ते आमचे साहित्य. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या गालावरच्या तिळावर जी सुंदर कलाकृती असते ती कलाकृती आमची. जो कलावंत जे ध्येय जाणत नाही, जनता जाणत नाही, तो कोणत्या मार्गाने जातो याची कैक उदाहरणे देता येतील. आम्हाला जे दिसते ते आम्ही लिहितो. कला ही वर्गातीत असावी, प्रचारातीत असावी असा त्याचा दावा असतो आणि दिशा आशा या कलावंताच्या बोलबालाही कमी नाही. परंतु जो जनतेला जाणत नाही तो तिला विद्रूप करतो. याचे नमुने मराठी साहित्यात मुबलक दिसतात. एका 12 वर्षाच्या मुलीचे बोक्यावर प्रेम बसणे आणि त्याने कामवासना तृप्त करावी म्हणून तिने चड्डी फेडणे या कथेला काय नाव देता येईल? ही माणसाची हैवान करीत नाही. एक कारकून संतती नियमन करावे म्हणून स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतो, पण त्याची तिसऱ्यांदा पत्नी गरोदर राहते म्हणून तो झुरतो. या अर्थ ती बाई व्यभिचारी होत नाही. कथेपासून आम्ही काय शिकावे? महिला संघाने अध्यक्षबाई पुण्याहून मुंबईस येत असता गाडीत भेटलेल्या एका माणसाबरोबर अखेरचा डाव खेळते. ही माणसांची निंदा नाही का? या कमला फडकेला कथेत मराठी माणूस नाही आणि दलित तर मुळीच दिसत नाही. हे फडके पती पत्नीचे वाङ्मय असेच नाही. याचाच अर्थ जो ध्येय जाणत नाही तो जनतेला विद्रूपत वाचतो. म्हणून हे मनोविश्लेषणवादाची रापी घेऊन माणसांची कातडी सोलू लागते. म्हणून हे दलितांचे वेगळे साहित्य संमेलन भरत आहे. एवढेच. हे मनोविश्लेषणवादी आपल्या वाङ्मयाचे समर्थन करताना म्हणतात, जीवनाच्या 2 बाजू असतात, पैकी एकीचा खोल जाऊन आम्ही अंत घेतो, परंतु नाशिकात गंगा आणि गटार दोन्ही अस्तित्वात आहे. तुम्ही गंगेऐवजी गटारात का पसंत करतात? आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याच्या नांदी आमच्या जीवन संघर्षाने झडली आहे. जेव्हा दलितांची सावली असह्य होती तेव्हा महानुभवपंथीय साहित्यिकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान
हे मोक्ष असे समजून बंड केले. ते धार्मिक साहित्यिक माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वरी दिली. ते आमच्या साहित्यिक आणि चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, जो साहित्यिक दलिताला कडेवर घेतो त्याला दलित विद्रूप करतो, अशी इतिहासाची साक्ष आहे. शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते, त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड. ते देखील काही लेखकांना सहज साधून जाते, पण त्या आत्म मागची इतिहास परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार अवघड आहे. हा आचार्य अत्रे यांचा खुलासा आम्ही दलित लेखकांनी समजून त्याचा अर्थ लावला आणि इतिहास परंपरा शोधण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्या वर्गाचे इमान पटवून त्याचा अपमर्द होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे साहित्य निर्माण करून या दलिताचे जीवन सुखी व समृद्ध कसे होईल याची काळजी करून या दलितांना त्याला त्याच्या जीवनाला वरवर पातळीवर नेण्याचा आपल्या कलेतून प्रयत्न करूया. काही विद्वान म्हणतात, अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली पाहिजे. अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे, तेव्हा दलित हा प्राणी अस्तित्वात नाही, परंतु हा केवळ भ्रम आहे. एका गावात एका सार्वजनिक आडावर पाणी भरताना उच्चवर्णीय हिंदूंचे काळजे धडधडतात. महारमांगाचा पोहरा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत आपला पोहरा पाण्यात सोडत नाही. कित्येक हॉटेलात खास कप ठेवलेले आढळतात. याचे कारण युगायुगाचे समज एका क्षणात नष्ट होत नसतात. म्हणून काही दलित साहित्य निर्माण केले पाहिजे. एके ठिकाणी गार्गी म्हणतो, शब्द आणि कल्पनाच्या साधनावर उभारलेला या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे, असे म्हणता येत नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाची स्वतंत्र निर्माता आहेस, स्वतः साक्षात्कार मानवता करून देणे हे वाङ्मयाचे खरं वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते. म्हणूनही वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करून या आणि लेखण्या दलिताच्या चरणी अर्पण एवढेच.